चिखली तालुक्यातील पेठ इथल्या शासकीय वसतिगृहामध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे आणि या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। पेठ येथील शासकीय वसतिगृह आहे आणि या शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये एका 7व्या वर्गामध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्यावरती या ठिकाणी वसतिगृहाचेच अधीक्षक विनायक देशमुख यांनी या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। विनायक देशमुख जे आरोपी आहेत त्यांनी सतत 2 महिने या 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावरती या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला आणि कोणाला जर का सांगितलं तर त्याला मारहाण सुद्धा केलेली आहे। या पीडित मुलाच्या आईने आमडापूर पोलिसात तक्रार दिलेली आहे आणि या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी विनायक देशमुख यांच्यावरती या ठिकाणी पोस्को अंतर्गत आणि विविध कलमा अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केलेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेने वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यातले जे काही वसतिगृह आहेत त्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या या घटनेवरून सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या घटनेने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। कॅमेरामन दिलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, पेठ, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।